नमस्कार. 2022मध्ये महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आणि भारतातील एक राज्य महाराष्ट्र आणि तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला तडा गेला. तिथली राजकीय जी व्यवस्था आहे, तिथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये एक मोठ्या स्वरूपाचं बंड झालं. एक प्रादेशिक पक्ष, तो म्हणजे शिवसेना, आणि शिवसेना या पक्षामध्ये बंड झालं आणि तिथं सत्तापालट झाली. मग ही सत्तापालट झाली. तिथले जे आमदार होते त्यांनी बंड केलं आणि ते त्या ठिकाणावरून निघून गेले आणि त्या बंडाचं जे नेतृत्व केलं होतं ते नेतृत्व केलं माननीय आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारासोबत रातोरात सुरत या ठिकाणी गेले आणि सुरतवरून मग ते गुवाहाटी गेले आणि गुवाहाटी आणि मग त्याच्यानंतर ते गोवा या ठिकाणी गेले. अर्थात हे त्यांचं जे भ्रमण होतं हे मुक्काम करत करत त्या ठिकाणी गेले आणि मग यांचा जो पक्ष आहे, मूळ पक्ष शिवसेना, ज्या शिवसेना या पक्षाची 1966ला स्थापना झाली आणि याचे जे अध्यक्ष माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या स्वरूपाची त्यांची तक्रार लोकसभेच्या सभापतीकडे केली. लोकसभेच्या सभापतीकडे तक्रार केल्यानंतर तो मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि मग सर्वोच्च न्यायालयाकडे ते जे अपात्रता यांना करायला पाहिजे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे या पक्षातर्फे केली. परंतु 2 वर्ष होऊनसुद्धा या अपात्रता सुनावणीला कोणत्या स्वरूपाची गती आलेली नाही. आता या निवडणुकीचा जो कालखंड आहे, या 2-3 महिन्यानंतर निवडणुका लागते आहे. जे अपात्रतासाठी जे आमदाराच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तक्रार केली सर्वोच्च न्यायालयामध्ये, तो त्यांचा कालावधी या 2-3 महिन्यानंतर संपतो आहे. हे जे निलंबन आहे, हे जे अपात्रता आहे, ही अपात्रताकडे सर्व महाराष्ट्राचं आणि पूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकांना असं वाटते की यांना अपात्रता न्यायालयानं का केलं नाही, एवढी दिरंगाई का होते आहे. लोकांचा या न्यायव्यवस्थेवर कोणत्या स्वरूपाचा विश्वास राहिला नाही. कारण एकनाथ शिंदेंचं जे बंड आहे, हे बंड लोकांनी जवळून पाहिलेलं बंड होतं. लोकांना त्या बंडाविषयी सर्व स्वरूपाची माहिती होती. एखादा व्यक्ती बेईमानी करतो, एखादा व्यक्ती बंड करतो, तरीसुद्धा तो सत्तेवर असतो. हा धडा एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सर्व लोकांनी घेतला. न्यायव्यवस्था ही कारवाई का करत नाही, न्यायव्यवस्थेविषयी लोकांच्या मनात विविध स्वरूपाच्या शंका तयार झालेल्या आहे. भविष्यकाळामध्ये एकनाथ शिंदेसारखे बंड सर्व देशात झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र या प्रकरणाच्या निमित्तातून सर्व लोकांनी एक धडा घेतला, हे सुद्धा आपल्या लक्षात येते. कारण जे लोक पात्र आहे तरी पण एक वर्ष बेंचेस गठीत होत नाही. या सर्वोच्च न्यायालयाचा जो मोठ्या स्वरूपाची जे प्रक्रिया आहे, हे लोकांना या वर्तमानपत्राच्या माध्यमातून म्हणा किंवा मीडियाच्या माध्यमातून म्हणा, ते लोकांना दिसत होते. बेंच गठीत करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो आहे. त्याच्यानंतर मग पूर्णचा पूर्ण जो अधिकार विधानसभेच्या सभापतीला सोपवतो आहे आणि मग राहुल नार्वेकर सुनावणीसाठी एक दिवशी सुनावणीसाठी त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं बोलवतो आहे. या राहुल नार्वेकर विधानसभा सभापती यांनी कशा पद्धतीनं टाईमपास केला, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकेका सदस्याला त्या ठिकाणी बोलावलं आणि याचा जो कालखंड आहे कसा वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे, हेच त्यांनी त्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला. तरी देखील सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या स्वरूपाची भूमिका घेतली नाही, त्याच्यावर ताशेरे ओढले नाही. जेव्हा न्यायालयामध्ये सुनावणी राहत होती तेव्हा त्या 1-2 दिवसाच्या अगोदर फक्त राहुल नार्वेकर सुनावणी घेत होते. परंतु सर्वोच्च न्यायालय त्या माध्यमातून कोणत्या स्वरूपाची कारवाई करत नव्हते. म्हणून लोकांचा या न्यायव्यवस्थेवर कोणत्या स्वरूपाचा विश्वास राहिला नाही. राहुल नार्वेकरांना आदेश देताना न्यायव्यवस्थेनं सांगितलं की रिजनेबल टाईम सांगितला आणि रिजनेबल टाईममध्ये कोणत्या स्वरूपाचा निर्णय दिला नाही. रिजनेबल टाईमनंतरही जो वेळ मागितला तो वाढून मागितला. हा जर निकाल जर समजा जर निवडणुकीच्या अगोदर जर लागला नाही
तर न्यायव्यवस्थेवर जो विश्वास आहे, विश्वास तर राहिलाच नाही न्यायव्यवस्थेवर लोकांचा. पण जो काही फक्त एक पॉईंट शेवटचा शिल्लक राहिलेला आहे, तो पॉईंट न्यायव्यवस्थेला जर तसाच जर टिकून ठेवायचा जर असेल तर न्यायव्यवस्थेनं या निवडणुकीच्या अगोदर अपात्रतेचा निकाल घोषित करायला पाहिजे. नाहीतर या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही, न्यायव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न लोकांसमोर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एखाद्या व्यक्तीने किती काही बेईमानी जरी केली, किती काही स्वरूपाचं बंड केलं, तरी या देशामध्ये काहीच होऊ शकत नाही असा लोकांचा समज झालेला आहे. आणि एकनाथ शिंदेपासून सगळ्यात पहिला जर धडा जर कोणी जर घेतला असेल तर तो जो धडा घेतला तो अजित पवार यांनी घेतला. कारण एकनाथ शिंदे जर आणि सदस्य आमदार जर अपात्र जर झाले जर असते तर अजित पवार यांनी बंड केलं नसतं. म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पहिला जो शिष्य आहे तो अजित पवार आहे. आणि अजित पवारांना हेच एकनाथ शिंदेला अपात्र केलं नाही म्हणजे या देशामध्ये आपल्याला सुद्धा अपात्र सर्वोच्च न्यायालय करू शकत नाही असा समज अजित पवारांचा झाला. आणि भविष्यामध्ये हा समज या सर्वच पक्षामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ना. या सर्वच पक्षामधील बंडखोरीला एक प्रकारचं जे बीज रोवलं गेलं, या एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सर्व भारतभर ते बीज रोवलं गेलं. न्यायव्यवस्था या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची कारवाई करत नाही. आणि शेवटी काय असते की उशिरा जर एखाद्या व्यक्तीला जर न्याय जर दिला तो एक प्रकारचा अन्यायच असते. इथं सर्वसामान्य जो माणूस आहे न्यायव्यवस्थेकडे पाहते, इथला सर्वसामान्य माणूस आहे एकनाथ शिंदेकडे पाहते, इथला सर्वसामान्य माणूस जो आहे अजित पवारांकडे पाहते. हे कसे निर्भय झालेले आहे. इथं न्यायव्यवस्था आहे परंतु तरी देखील एकनाथ शिंदे पदावर आहे आणि अजित पवारसुद्धा बेईमानी करून सुद्धा पदावर आहे. हे या ठिकाणचं वास्तव लोक मोठ्या स्वरूपाचं मानवायास तयार नाही. न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा कोणी राखावी? न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा न्यायव्यवस्थेनंच राखावी. कारण ती प्रतिष्ठा राखण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तशा स्वरूपाची तरतूद केलेली आहे. न्यायव्यवस्थेला त्यांचे आयुध दिलेले आहे. न्यायव्यवस्थेला त्या ठिकाणी स्वतःचं हितरक्षण करण्यासाठी स्वतंत्र ठेवलेलं आहे. खरं तर न्यायव्यवस्था एक पवित्र प्रणाली आहे. या लोकशाहीची रचना करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 3 विभाग निर्माण केले, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, याच्यामध्ये प्रत्येक या स्वतंत्र विभागाला स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःची इब्रत राखण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना. कारण त्या ठिकाणी त्यांना तशा स्वरूपाचे शस्त्र दिलेले आहे संविधानानं, तशा स्वरूपाचे आयुध दिलेले आहे. परंतु आयुध चालवायचे की नाही चालवायचे, शस्त्र चालवायचे की नाही चालवायचे, हा स्वतंत्र मुद्दा त्या व्यक्तीचा असतो, त्या संस्थेचा असतो. या ठिकाणी संसदेनं त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी जो वेगवेगळ्या स्वरूपाचे जे आयुध दिलेले आहे प्रत्येक संस्थेला, ते सर्वांनी आयुध वापरावे आणि स्वतःचं संरक्षण करावे. कारण स्वतःचं संरक्षण जर केले नाही तर लोक कोणत्याही ठिकाणी सर्वसामान्य सर्व भारतामध्ये तेच चर्चा चालू आहे की एकनाथ शिंदेसारखी बेईमानी करून जर काहीच जर होत नसेल तर, किंवा अजित पवारासारखा बंड जर करत जर असेल तर, आणि मग न्यायव्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही. 5 वर्षापर्यंत आपण प्रकरण कसंही ते ठिकाणी वाढवू शकतो असा सर्वसामान्य माणसाचा समज झाला. त्याच्यामुळं या ठिकाणी तोच न्याय सर्व क्षेत्राला लागू झाला. आज घरामध्ये भाडेकरू ठेवताना सुद्धा लोकांना एकनाथ शिंदे आठवतो, अजित पवार आठवतो. आज आपलं शेत दुसऱ्याला भाड्यानं देताना सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार आठवतो. कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदेला या ठिकाणी अपात्र करण्याचं धाडस या ठिकाणी कोणीच दाखवलेलं नाही. ते धाडस जर तेव्हाच्या तेव्हा जर दाखवलं गेलं असतं, त्यांना जर रिजनेबल हा शब्द जर वापरला नसता आणि तिथं जर कठोर स्वरूपाची जर भूमिका जर घेतली असती तर सर्वसामान्य लोकांना खरं वाटलं असतं की न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आहे, न्यायव्यवस्थेची गरिमा जराशी वेगळ्या पद्धतीची आहे. पण भारतीय न्यायव्यवस्था जे आहे ते भारतीय न्यायव्यवस्थेची इब्रत, भारतीय न्यायव्यवस्थेचा जो जज्बा जो आहे हे सर्वसामान्य जनतेला त्या एकनाथ शिंदेच्या प्रकरणामध्ये आणि अजित पवारांच्या प्रकरणामध्ये कोणत्या स्वरूपाचा दिसला नाही. या महिन्यामध्ये समर व्हॅकेशननंतर सर्वोच्च न्यायालयाला या सर्वोच्च न्यायालयामध्ये कामकाजाला सुरुवात झाली आणि त्या ज्या तारखा आहे अपात्रतेच्या आणि चिन्ह वाटपाच्या ज्या तारखा आहे त्या तारखा या महिन्यामध्ये घोषित झालेल्या आहे. 15 जुलैला म्हणजे येणाऱ्या 15 जुलैला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेनेची ते चिन्हाबाबतची तारीख आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 तारखेला पक्षचिन्हाची तारीख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. त्याच्यानंतर मग 19 जुलैला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची अपात्रतेची तारीख आहे. आणि त्याच्यानंतर मग 23 जुलैला
अपात्रतेची तारीख आहे राष्ट्रवादी काँग्रेसची. या चारही तारखा एकाच महिन्यामध्ये आल्या. लोकांना उत्सुकता आहे की या 4 तारखेला न्यायालयाने त्यांना अपात्र करायला पाहिजे. कारण अपात्रतेचा जो कालावधी आहे हा निवडणुकीच्या अगोदर जर अपात्र जर न्यायालयानं जर त्यांना जर केलंच तर न्यायालयाची गरिमा लोकांना दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि निवडणुकीनंतर जर त्यांना जर अपात्र जर केलं तर न्यायालयाची गरिमा लोकांना पाहावयास मिळणार नाही. न्यायव्यवस्था हतबल झाली काय असा लोकांचा समज त्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणून न्यायव्यवस्थेनं या दोघांनाही धडा शिकवला पाहिजे. आपला जो जज्बा आहे हा दाखवला पाहिजे असं सुद्धा लोकांची एक इच्छा आहे. ही न्यायव्यवस्था कशा पद्धतीनं हतबल झाली, ही न्यायव्यवस्था का निर्णय घेत नाही, ह्या लोकांच्या समोर यक्ष प्रश्न पडलेला आहे. कारण लोकांच्या नजरेमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघंही जे आहे हे त्या ठिकाणी बंडखोर आहेत. बंडखोरीसंबंधी भारतीय राज्यघटनेमध्ये तशा स्वरूपाच्या तरतुदी केलेल्या आहे की बंडखोरी करण्याचा अधिकार कोणाला आहे, पण तशा स्वरूपाचं मग त्या ठिकाणी पोटनिवडणुका होते किंवा तो मर्ज व्हावा लागतो असे काहीतरी त्या ठिकाणी नियम आहे ना. या दोघांनी संविधानाला एक काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आणि ते 2.5 वर्षापर्यंत पदावर राहते आणि उघड्या डोळ्यांनी सर्व लोक पाहतात. न्यायव्यवस्था त्यांना कोणत्या स्वरूपाची शिक्षा करत नाही. त्याच्यामुळं सर्व लोक आज विवंचनेत असलेले आहे की आपणही जर बंड जर केलं तर आपणही 2-2.5 वर्ष 3 वर्ष आपण चांगल्या पद्धतीनं सत्तेवर काबीज राहू शकतो अशा स्वरूपाचा लोकांचा समज झालेला आहे. या 4 तारखा याच आठवड्यामध्ये आहे. या 4 तारखेला निकाल कोणत्या स्वरूपाचा लागणार नाही. याच्यामध्ये मोठ्या स्वरूपाच्या समोर तारखा पडणार. पण न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडाला एवढं मात्र नक्की आहे. कारण न्यायव्यवस्थेवर जो विश्वास होता तो विश्वास न्यायव्यवस्थेनं स्वतःची प्रतिष्ठा राखायला पाहिजे होती. स्वतःची प्रतिष्ठा कोणी राखावी तर लोकांनी राखावी की न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा राखावी. तर याचं उत्तर न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा राखावी. लोक तर प्रतिष्ठा राखतीलच. जर न्यायव्यवस्थेनं जर न्याय जर दिला नाही तर लोक त्यांना न्याय देतील. अजित पवार आणि एकनाथ शिंदे लोक धडा शिकवतील. पण मग न्यायव्यवस्थेचं काय? न्यायव्यवस्थेमध्येची विषयी लोकांची जी प्रतिमा तयार झालेली आहे, लोकांच्या मनामध्ये जी प्रतिमा तयार झालेली आहे ते प्रतिमा कोण धुवून काढणार? न्यायव्यवस्थेनं हा स्वरूपाचा निर्णय द्यायला पाहिजे. कारण न्यायव्यवस्थेची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तशा पद्धतीनं केलेली आहे की न्यायव्यवस्थेमध्ये या देशाच्या प्रमुखाला सुद्धा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. न्यायव्यवस्थेमध्ये या देशाच्या कोणत्याही व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. न्यायव्यवस्था जे कोणते निर्णय देईल ते निर्णय हे स्वतःचे निर्णय असतील आणि त्यांना कोणत्याही स्वरूपाचा निर्णय देण्याचा अधिकार आहे असं जेव्हा संविधान म्हणते. पण तरी देखील न्यायव्यवस्था स्वतःचं प्रतिष्ठा का जपण्याचा प्रयत्न करत नाही. भारतामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये लोकांच्या मनातले जे प्रश्न आहे, लोकांची अशी इच्छा आहे की जे काही होईल ते होईल, पण त्या पद्धतीनं त्यांनी लोक निर्णय द्यायला पाहिजे. सत्ताधारी पक्ष त्यांच्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे न्याय देण्याच्या प्रक्रियेवर मोठ्या स्वरूपाचा विलंब होतो आहे काय लोकांचा असा समज आहे. आणि लोकांनी जेव्हा बंड झालं होतं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं तेव्हाच सांगितलेलं होतं की हे निर्णय येणार नाही. हा निर्णय आलाच तर हा निवडणुकीच्या तेवढ्याच निर्णय येणार किंवा निवडणुकी झाल्यानंतर निर्णय होणार. परंतु या ठिकाणी न्यायव्यवस्थेनं फार स्वरूपाचा निर्णय दिला नाही. न्यायव्यवस्थेने वेगवेगळ्या स्वरूपाचे शब्द उच्चारले. न्यायव्यवस्थेनं जे प्रक्रिया त्या पद्धतीनं करायला पाहिजे होती त्या पद्धतीनं केली नाही. न्यायव्यवस्थेनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे बेंचेस गठीत करण्यासाठी वेळ लावला. त्याच्यामध्ये 1-2 वर्ष निघून गेले. आणि मग जर तुम्ही या देशातल्या कोणत्याही पक्षाला जर उशिरा जर न्याय जर दिला तर तो त्याच्यावर अन्याय केल्याशिवाय राहणार नाही. न्यायव्यवस्थेचं हे काम नाही आहे अन्याय करण्याचं. न्यायव्यवस्थेचं काम आहे सर्व लोकांना न्याय देण्याचं. न्यायव्यवस्थेनं ह्या ज्या तारखा आहेत अधिकाधिक न वाढवता याचा निकाल लवकरात लवकर देऊन या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्याचा एक शेवटचा पर्याय आणि स्वतःवरील विश्वास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये द्विगुणित केला पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची या ठिकाणची अपेक्षा आहे. कारण ह्या दोन्ही पक्षाचा इतिहास या देशातल्या लोकांना मोठ्या स्वरूपाचा माहीत आहे. 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणारा व्यक्ती अजूनही जिवंत आहे. 1966 साली शिवसेना या पक्षाची स्थापना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली. आणि हे जे बंडखोरी ज्यांनी केली हे पक्षातून तर बाहेर गेले, पण उलट हा आमचा पक्ष आहे म्हणून जुन्याच पक्षावर दावा करत आहे. एखादा व्यक्ती आपलं शेत जेव्हा दुसऱ्याला
मक्त्याने देतो किंवा लागवडीने देतो आणि तो भाडेकरूच त्या शेतीवर जेव्हा दावा करतो तेव्हा घरमालकांना काय वाटलं असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न, अशा स्वरूपाचं उदाहरण भारतातील सर्व शेतकरी म्हणा किंवा कोणत्याही व्यवहारामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं उदाहरण ते देण्याचा प्रयत्न करतात. कारण उदाहरण ते आणि त्या ठिकाणचं घडलेलं जे कारस्थान आहे हे सारख्या स्वरूपाचं आहे. या ठिकाणी न्यायव्यवस्थेनं त्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे, लोकांच्या भावनांचा आदर करायला पाहिजे. आता फक्त एकच पॉईंट शिल्लक आहे, त्या न्यायव्यवस्थेवर फक्त पॉईंटभर विश्वास शिल्लक आहे. तो पॉईंटभर असलेला विश्वास वाढवायचा जर असेल तर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची न्यायव्यवस्थेनं त्या ठिकाणी कारवाई करणं अतिशय आवश्यक आहे. कितीतरी न्यायाधीश जे होते निवृत्त झाले. हे जे सध्याचे जे न्यायाधीश आहे हे 12 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहे म्हणतात. आणि मग त्या ठिकाणचे जे स्टेटमेंट येतात ते सांगतात की न्यायाधीश निवृत्त होण्याच्या अगोदर निर्णय यायला पाहिजे. पण नोव्हेंबरमध्ये जर निर्णय जर लागला तर ऑक्टोबरमध्येच निवडणूक आहे, त्याला कोणत्या स्वरूपाचा अर्थ राहणार नाही. निवडणूक आयोगानं जो पक्ष आणि चिन्हाचा जो वाद होता हे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्यांचा अंदाज काढला होता की राष्ट्रवादीचं पक्ष चिन्ह हे अजित पवार गटाला जाणार आणि लोकांनीच निर्णय देऊन टाकला की शिवसेनेचं जे चिन्ह पक्षचिन्ह जे आहे एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोग देणार आहे. आणि लोकांच्या सांगण्याप्रमाणेच ते झालं. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवारला दिलं, निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेला देऊन टाकलं. कारण निवडणूक आयोग काय करणार आहे असं जेव्हा लोकांना समजते त्या देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. कारण निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे, पण ते सत्ताधारी पक्षाच्या मनानं चालते, हे सुद्धा त्या सर्वच्या सर्व माध्यमातून पाहायला भेटलं. परंतु न्यायव्यवस्थेकडून या निवडणूक आयोगासारखी अपेक्षा नाही. न्यायव्यवस्थेकडून कडे पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. न्यायव्यवस्था भारतीय राज्यघटना सर्वोच्च न्यायालय 124व्या कलमानुसार निर्माण झालं. 214 नुसार उच्च न्यायालय तयार झालं आणि 124 आणि 214 कलमामध्ये आहे. यांचे स्वतःचे जे अधिकार आहे हे स्वतःचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे लोकांना पाहायचे आहे की हे स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतात काय, स्वतःची गरिमा स्वतः ठेवू शकतात काय. आणि हे अजित पवार आणि शरद पवारच्या माध्यमातून या सुप्रीम कोर्टाची जे ताकद आहे हे सर्व लोकांना पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुप्रीम कोर्टानं जर निर्णय द्यायचा असेल तर तो निर्णय हा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जोपर्यंत हा निर्णय लागणार नाही तोपर्यंत या ठिकाणची लोकशाही जिवंत आहे असं निदर्शनास येणार नाही. जर या न्यायव्यवस्थेनं जर विधानसभेच्या निवडणुकीनंतर जर निर्णय दिला तर भविष्यकाळामध्ये या देशामध्ये अनेक बंड झाल्याशिवाय राहणार नाही, कोणाचाच कोणावर विश्वास राहणार नाही आणि न्यायव्यवस्था आपलं काहीही करू शकत नाही. हा धडा एकनाथ शिंदेच्या माध्यमातून म्हणा, अजित पवारांच्या माध्यमातून म्हणा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून म्हणा सर्वसामान्य लोकांना घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून न्यायव्यवस्थेचे पवित्र लोक तर राखतीलच, पण न्यायव्यवस्थेनं स्वतः राखलं पाहिजे. कठोरांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. एखादं जे मॅटर आहे लांब स्वरूपाचं त्याने कोणत्या स्वरूपाचं लांबता कामा नये. कारण जर लोक विचार करतील की न्यायव्यवस्था स्वतःचं रक्षण स्वतः करू शकत नाही तर तुमचं आमचं सर्वसामान्य माणसाचं आणि पर्यायानं लोकशाहीचं रक्षण कशा पद्धतीनं करणार आहे. हे जर या ठिकाणी लोकांचा विश्वास वाढायचा असेल तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावावा अशी आपण सर्वजण भारतीय म्हणून अपेक्षा करूया आणि इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.